ने ही अशी पूर्ण कालच्या वाऱ्या वादळानं पूर्ण लिंबूनी पडलेली आहे. पूर्ण झाडांना झाडं झुकली आहेत, पूर्ण लिंब पडले आहेत. ही एक लिंबू मार्केटमध्ये 2 ते 3 रुपयाला आहे घ्यायला गेलते. अशी ही हाल झालेली आहे आमची पूर्ण लिंबू. शेती चेनापूर गाव, अर्धापूर तालुका, नांदेड जिल्हा. हे कालचे 4 ते 5 वाजता संध्याकाळचे पाणी भरपूर पडले. पूर्ण लिंबू पूर्ण खाली असे जग झोपून गेलेली आहे. लिंबूनं पुरी खाली पडली. यावेळेस आधी 2दा पाणी पडलं तरी सरकारनं काही मदत केलेली नाही. हे लिंबू कमीत कमी माझ्यापाशी 2000 झाड बूड आहे. त्याच्यामध्ये आंबे आहेत माझ्यापाशी. आंब्याचे कमीत कमी 50 बूड आहे. आंब्याचा पूर्ण तोर जे बारीक आंबा आहे ते पूर्ण झडून गेला. त्याच्यामध्ये तूर आहे 3-4 एकर, हे पूर्ण खाली झोपली. तरी सरकार कुठेही यायला तयार नाही, कुठेही द्यायला तयार नाही. हे एक कमीत कमी याला सालातून 3 फवारण्या करू लागतात, 2दा कटिंग करू लागती, तर बेळी लावावं लागती. तर अशा पद्धतीला कमीत कमी सालाच्या कटी 50 ते 60 हजार रुपये एका टपूला खर्च यायचा. तर हे लिंबाला मार्केट कमीत कमी आज हे 200 रुपये किलो आहे. आम्ही हे लिंबू पूर्ण पिकू द्यासाठी ठुलतं, तरी हे पूर्ण कालच्या पाण्यानं पूर्ण पडून गेलं. तुमची काय मागणी? आमची मागणी सरकारनं भरपाई करून द्यावं. अंदाजे किती नुकसान झालं असं? कमीत कमी नाही म्हणलं तर आमच्या सालाच्या कटीत 4 ते 5 लाखाची उत्पन्न होती. हे कादगी लिंबूची जात आहे. कमीत कमी हे आम्ही रोप आणलेलं आहे, पुण्यापासून जवळपास रोप आणलेलं आहे आम्ही. हे याला 20 बाय 20वर खड्डा करून लावताना मेहनत वेगळी. याला काही समजा असे लिंबू फुलू लागल्यावर काय उरणार आहे. याच्यामध्ये आमच्या आंब्यापाशी झाडं आहेत, केशर आहे, कलम आहे, इलम आहे, फपूस आंबा सुद्धा आहे आमच्याकडे. हे पूर्ण झाडं आहेत. ते घाजे आता खावा म्हणून असे आले, हे पूर्ण शेतकऱ्याचा हे पूर्ण हे निसर्गानं पूर्ण घातलेलं आहे. याच्यामध्ये किती जर मेहनत केली, काही जर केली, आता याला पूर्ण खाली पडलेला डाग लागला. हे याला मार्केट लागू शकत नाही. व्यापारी घेऊ शकतात की नाही? घेऊ शकणार नाही याला. हे पूर्ण यातून बाहेर फेकून देण्यात हे